नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे चॅनलमध्ये. आज आले मी तुमच्या भेटीला एक छान मस्त व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा. तर जसं की शारदीय नवरात्रोत्सव 3 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे आणि खूपच कमी दिवस राहिलेले आहेत आणि नवरात्र उत्सवामध्ये विशेष करून रंगांना खूप जास्त महत्त्व दिलेलं गेलेलं आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की 2024 मध्ये कोणते रंग कोणत्या दिवशी असणार आहेत आणि त्या दिवशी कोणत्या देवीचं पूजन केलं जाणार आहे ह्याचा व्हिडिओ मी ह्याच्या आधी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तो बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला देईन, नक्की बघा. आता आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर अशा 9 रंगाच्या 9 साड्या दाखवणार आहेत. ब्रँडेड आणि प्रीमियम क्वालिटीच्या साड्या मी इकडे तुम्हाला दाखवतेय. या तुम्ही Amazon वरून मंत्रावरून परचेस करू शकता, त्याच्या लिंक मी तुम्हाला देईन. तर 9 रंग, 9 दिवस आणि 9 साड्या बघूया. वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला दिवस आणि पहिला रंग तो म्हणजे पिवळा. येलो कलर असणार आहे त्या दिवशी. तिथे पिवळ्या रंगाची अतिशय सुंदर साडी मी तुमच्याबरोबर इथे शेअर करते. ती आहे जॉर्जेट या फॅब्रिक मध्ये, बनारसी साडी आहे ही. आणि जॉर्जेट फॅब्रिक असल्यामुळे खूपच इझिली तुम्ही ती ड्रेप करू शकता, खूपच इझिली तुम्ही ती कॅरी करू शकता. ही साडी आहे वर्धा या ब्रँडची. माझा एकदम असा मोस्ट फेवरेट ब्रँड आहे हा साड्यांमध्ये. खूप अमेझिंग क्वालिटी असते ह्यांच्या साडीची. एकदम ब्लाइंडली तुम्ही साडी खरेदी करू शकता. तर हा असणार आहे तुमच्या इथे साडीचा पदर. टॅसल्स तर इथे असतातच तुम्हाला दिली. इथे बघा अशी तुम्हाला इथे बॉर्डर मिळतेय आणि पूर्ण ह्याच्यावरती सगळं जरी विविंगचं काम दिलेलं आहे. अशी हेवी भरलेली साडी आहे ही. अशा प्रकारे इथे लोअर पोर्शनला जी बॉर्डर दिलेली आहे ती अपर पोर्शन पेक्षा थोडीशी ब्रॉड आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही डिझाईन मिळते ह्या साडीवरती. वर्धाच्या ज्या साड्या असतात त्यांची लेंथ विड्थ एकदम मस्त असते, त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. तर खूप एकदम तुम्ही बिनधास्त या साड्या खरेदी करू शकता. तर ही बघा खूप मोठी साडी आहे ही. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण लास्ट पर्यंत तुम्हाला एकदम बिझी साडी मिळते. कुठेही प्लेन पोर्शन अजिबात नाहीये. आणि मग साडी सोबत मिळतोय तुम्हाला हा मस्तपैकी ब्लाउज पीस. इकडे तुम्हाला ही इकडे बॉर्डर दिलेली आहे त्यांनी, जी तुम्ही स्लीव्ह साठी यूज करू शकता अशा प्रकारे. आणि बाकी प्लेन फॅब्रिक आहे. ऑफकोर्स साडी भरलेली आहे सो त्याला बॅलन्स आउट करतात नेहमीच अशा प्रकारचे ब्लाउजेस. जर साडी पण तुमची हेवी असेल, ब्लाउज पण तुमचं हेवी असेल तर ते खूप क्लॅश करतात आणि मग ना तुमची साडी तेवढी उठून दिसत ना तुमचं ब्लाउज तेवढं उठून दिसत. तर नेहमीच ह्या गोष्टी बॅलन्स करायला पाहिजे. ब्लाउज पीसची क्वालिटी सुद्धा खूप अमेझिंग आहे. हवं त्या डिझाईन मध्ये, हवं त्या तुम्ही पॅटर्न मध्ये स्टिच करून घेऊ शकता. सो ही साडी पिवळ्या रंगामध्ये पहिल्या दिवसासाठी एकदम परफेक्ट आहे. दुसरा दिवस दुसरा रंग आणि तो असणार आहे हिरवा म्हणजेच ग्रीन कलर. आणि ग्रीन कलर मध्ये मी तुम्हाला इथे दाखवते ही सुंदर अशी वर्धाची साडी आहे ही. तिचा हा पदर किती सुंदर दिलेला आहे, टॅसेल्स दिलेले आहेत. इथे तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते आणि साडीवरती मेन म्हणजे किती सुंदर डिझाईन आहे. एकदम अशी बोलतात ना एकदम नवीन नववधूसाठी जशा प्रकारच्या साड्या आपण घ्यायला जातो ना, तर तशा प्रकारची साडी आहे ही एकदम. आणि जे नवीन लग्न झालेले असतात त्यांच्यावरती तर हा हिरवा रंग जो आपल्या सुवासिनींसाठी मानला जातो, तर त्यांच्यावरती ही साडी किती खुलून दिसेल. सो ही एकदम शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता की कशी साडी आहे ही. ह्याच्यावरती इतकं सुंदर जरी विविंगचं काम आहे. सेम तशीच इथे खाली सुद्धा तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे. त्यांनी ही साडी मग लास्ट पर्यंत अशीच असणार आहे. इथे लास्टला तुम्हाला प्लेन ब्लाउज पीस मिळत आहे आणि त्याच्या इथे स्लीव्ह साठी तुम्हाला ही अशा प्रकारे त्यांनी बॉर्डर दिलेली आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आहे हे ब्लाउज पीस. तुम्ही डेफिनेटली त्याचा ब्लाउज रेडी करू शकता. हिरव्या रंगासाठी एकदम सुंदर ऑप्शन आहे. त्याच्या पुढे दिवस तिसरा, रंग तिसरा आणि तो असणार आहे राखाडी म्हणजेच ग्रे. शक्यतो राखाडी रंगाच्या साड्या आपण इतक्या काही घ्यायला जात नाही आणि माझ्याकडे पण टू बी फ्रँक राखाडी रंगाची साडी अशी कुठलीच नव्हती. बट मला राखाडी रंगामध्ये एक तरी साडी घ्यायची होती आणि वर्धाची जेव्हा मी ही साडी बघितली तेव्हा मला इतकी ती साडी आवडली की मला असं वाटतं की राखाडी रंगासाठी जर तुम्ही काही ऑप्शन शोधत असाल तर ह्याच्यापेक्षा बेस्ट असं काही असूच शकत नाही राखाडी रंगामध्ये. तर हा बघा पदर बघा साडीचा किती सुंदर दिला एकदम. आणि त्याच्यावरती तुम्ही बघाल तर तुम्हाला इकडे मध्ये मध्ये ही बघा अशा प्रकारे थोडेसे हलकेशी पिंक गुलाबी कलरचे अशी त्याच्यावरती इथे जरी विविंगचं तुम्हाला पूर्ण काम मिळणार आहे. इथे छान तुम्हाला मस्त टॅसेल्स पण मिळत आहेत. शेवटपर्यंत अशा प्रकारे असणार आहे. गुलाबी आणि थोडीशी
येलो कलर सारखी अशी इकडे तुम्हाला मध्ये मध्ये अशी डिझाईन मिळते. खूप बारीक बारीक एकदम सिल्वर जरीचं असं त्याच्यावर छान सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. साडीची लेंथ विड्थ मी तुम्हाला आधीच सांगितलं, वर्धा ब्रँडचीच आहे ही सुद्धा. सो एकदम मोठी साडी आहे. आणि इकडे हा जो आहे पोर्शन, हा ब्लाउज पीस नाहीये, हा तुमचा फर्स्ट जो टकिंगचा पोर्शन येणार तो आहे. आणि ऍक्च्युली ना मी ह्याचं ब्लाउज पीस काढलंय कारण की मी ते टेलरकडे स्टिच करायला दिलेलं आहे. सो आय एम सो सॉरी, मी तुम्हाला प्रत्यक्ष इथे ब्लाउज पीस नाही दाखवू शकत आहे, बट मी त्याचा फोटो तुम्हाला इकडे दाखवेन की कशा प्रकारे ते ब्लाउज असणार आहे. सेम सिल्वर जरीच्या ह्याच कलर मध्ये ते ब्लाउज पीस आहे. तर राखाडी रंगासाठी, ग्रे कलर साठी तुम्ही जर साडी शोधताय, तुम्हाला घ्यायची आहे, तर ही साडी नक्की घ्या. दिवस चौथा, रंग चौथा तो असणार आहे केशरी, नारिंगी म्हणजेच ऑरेंज. तर ऑरेंज कलर मध्ये एक सुंदर साडी मी तुमच्यासाठी ते घेऊन आलेली आहे. आणि तुम्ही बघाल ना तर खूप आवडेल तुम्हाला. एकदम पैठणी आहे ही. आणि एक धूपछाव जो इफेक्ट दिसतो साडीमध्ये, म्हणजे त्याचे कलर असे चेंज होतात. साडीचा रंग तोच असतो, बट एक इल्युजन येतं आपल्याला की त्याचा कलर चेंज होतोय. सेम आहे ह्या साडीचं तसंच. ही साडी अशी बघताना अशी ऑरेंज कलर मध्येच आहे, बट मध्ये मध्ये थोडीशी हलकीशी ती गुलाबी सुद्धा दिसते. सो इतकं सुंदर ह्याच्यावरती काम आहे ना. साडीचा पदर किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. एकदम बघा, एकदम मस्त असं याच्यावरती काम केलेलं आहे. इतका सुंदर पदर आहे ह्या साडीचा. आणि छान इथे टॅसल्स दिलेले आहेत. आणि बॉर्डर बघा, बॉर्डरला सुद्धा इकडे अशी मोराची सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे. आणि इकडे मग ह्या अशा तुम्हाला जरी विविंग मध्ये पूर्ण इकडे मध्ये सगळं हे असं बुट्ट्यांचं काम मिळतंय तुम्हाला. आणि दोन्ही बाजूंना अशा प्रकारे ही मोराची डिझाईन असलेली पूर्ण बॉर्डर तुम्हाला मिळणार आहे. साडी सुद्धा खूप मोठी आहे, म्हणजे साडीची लेंथ विड्थ एकदम मस्त आहे ह्या साडीची. एकदम शेवटी एवढासाच हा प्लेन पोर्शन आला, म्हणजे हा आपला जाणार पहिला टकिंग मध्ये जाणार तो. आणि मग इकडून आहे ना, हा बघा, हा एवढा जो आहे ना पोर्शन, इथे बघा बारीक बारीक एकदम तुम्हाला अशा हलक्याशा बारीक बारीक बुट्ट्या दिसतायत ना, तर हा आहे तुमचा ब्लाउज पीस. तर ब्लाउज पीस पण खूप सुंदर ह्याचा रेडी करू शकता तुम्ही पैठणीच्या साडीचा. खूप सुंदर दिसेल ह्या साडी बरोबर. किंवा मग कॉन्ट्रास्ट सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती डेफिनेटली घालू शकता. ऑरेंज कलर साठी ना एकदम बेस्ट 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 ऑप्शन आहे ही साडी. पैठणी आहे. आणि हे बघा, प्युअर पैठणी तर नाही दाखवू शकत मी तुम्हाला. तुम्हालाही माहिती आहे की ओरिजिनल प्युअर पैठणी ही किती महाग असते ती. बट पैठणी सारख्या ज्या साड्या बनवल्या जातात पण खूप चांगल्या क्वालिटीच्या असतात ना, तशी ही साडी आहे. त्यानंतर दिवस पाचवा, रंग पाचवा, आणि तो असणार आहे पांढरा म्हणजेच व्हाईट. आता व्हाईट कलर मध्ये सुद्धा तसं बघायला गेलं तर माझ्याकडे साड्या बिलकुल नाहीत, कारण सफेद रंगाच्या पण साड्या मी काही घ्यायला जात नाही. तर मला सुद्धा ना नवरात्रीसाठी खास करून एक अशी पांढऱ्या रंगाची साडी पाहिजे होती. तर मी एक सुंदर अशी साडी घेतलेली आहे, आणि ती सुद्धा आहे पैठणी. आणि तुम्ही सुद्धा ही साडी बघून या साडीचे एकदम प्रेमात पडाल. म्हणजे साडीचा पदर, ह्या साडीचा पदर इतका सुंदर आहे ना, काय सांगू मी तुम्हाला. तर साडी हातात घेऊन जेव्हा आपण त्या साडीला असं स्पर्श करतो, तिचा फील घेतो, तेव्हा कळतं हा हा काय क्वालिटी आहे साडीची. ते बघा, असा असणार आहे हा साडीचा पदर. ही अशी बॉर्डर आहे तुम्हाला मिळते इकडे. आणि मेन म्हणजे थोडा वेळ घ्या साडीचा पदर बघण्यासाठी, किती सुंदर काम आहे. साडीचा पदर झाल्यानंतर मध्ये बघाल ना तुम्ही, तर हे बघा, पूर्ण जरी विविंगचं काम आहे याच्यावरती. कुठेही प्रिंट, फॉइल प्रिंट अजिबात नाहीये. तर हरणाची डिझाईन दिसते का तुम्हाला? बघा, सुंदर असं एकदम जरी विविंगचं इथे हरणाची डिझाईन दिलेली आहे. त्याच्यानंतर मग इकडे बघा, ही अशी मोराची डिझाईन दिलेली आहे. मोर दिसतायत तुम्हाला मध्ये मध्ये. आणि इकडे बघा, इकडे आपली कामधेनू म्हणजेच गाईची डिझाईन दिसते तुम्हाला. किती सुंदर, म्हणजे असं हरणाची डिझाईन आहे, मोराची आहे, गाईची आहे. इतकं सुंदर त्याच्यावरती काम दिलेलं आहे. दोन्ही साईडला सेम अशी बॉर्डर मिळते. आणि पूर्ण मग मध्ये तुम्हाला हे असं छोटे छोटे अशा त्या बुट्ट्या दिलेल्या आहेत. आणि बाकी सगळे मग हे असं त्याच्यावरती विविंग असणार आहे सगळं. तर पूर्ण ही साडी तुम्हाला ही अशी मिळते. ह्या साडीची पण लेंथ खूप छान आहे. ह्या साडीचा जो ब्रँड आहे, सिल्क लँड म्हणून ब्रँड आहे ह्या साडीचा. आणि पहिल्यांदाच मी हा ब्रँड ट्राय केला, आणि पहिलीच ही साडी घेतली, आणि ती मला प्रचंड आवडली आहे. पहिला हा जो प्लेन पोर्शन दिसतोय, हा तुमचा पहिला टक मध्ये निघून जाणार. साडीच्या शेवटी हा तुमचा असणार आहे ब्लाउज पीस, जिथे तुम्हाला बुट्ट्या दिसतायत आणि इकडे अशी
बॉर्डर दिलेली आहे ही अशा प्रकारे. तर मग ह्याचं तुम्ही ब्लाऊज रेडी करू शकता. पण ह्याच्यावरती छान असं पैठणीच्या साड्यांवरती जाईल असं ब्लाऊज किंवा मग लाल रंगाचा ब्लाऊज हे तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये ह्या साडी बरोबर घातला ना तर ही साडी अजून जास्त खुलून दिसेल. त्यानंतर दिवस 6वा, रंग 6वा आणि तो असणार आहे लाल कलर म्हणजेच रेड कलर. तर लाल कलर मध्ये मी इकडे तुम्हाला दाखवते परत वर्धाची सुंदर अशी साडी. ही सुद्धा जॉर्जेटच्या फॅब्रिक मध्ये आहे, बनारसी साडी आहे ही. साडीचा हा असणार आहे पदर अशा प्रकारे. टॅसल्स तुम्हाला तर सगळ्या साड्यांमध्ये दिसलेच आहेत. तर इथे अशी तुम्हाला ही बॉर्डर मिळते आणि पूर्ण साडी ही अशीच भरलेली असणार आहे एकदम लास्ट पर्यंत. ही पण साडी एकदम न्यूली मॅरिड असतात ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर हे बघा अशा प्रकारे ही साडी असणार आहे पूर्ण लास्ट पर्यंत. आणि मग लास्टला इकडे तुम्हाला हे असं ब्लाऊज पीस मिळते. इकडे अशी तुम्हाला ही बॉर्डर दिलेली आहे. ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो तुम्हाला इकडे प्लेन मिळतोय. डेफिनेटली तुम्ही ह्याचा ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही स्वतःच बघा ह्या साडी बरोबर ते किती सुंदर दिसते. तर ही साडी पण मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. दिवस 7वा, रंग 7वा आणि तो असणार आहे रॉयल ब्ल्यू म्हणजे जर्द निळा. तर इकडे मी तुमच्यासाठी ही साडी घेऊन आलेली आहे आणि ही साडी बघा किती सुंदर रॉयल ब्ल्यू कलर आहे ह्या साडीचा. तर ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे ही साडी ना खूपच अफोर्डेबल रेंज मध्ये मी घेतलेली आहे. साडीचा हा पदर आहे. त्याच्यानंतर मग इकडे ही अशी बॉर्डर मिळते तुम्हाला आणि मध्ये पूर्ण हे असं सगळं बुट्ट्यांचं काम मिळते. हे सगळं जरी विविंगचं काम आहे. ठीक आहे, दोन्ही साईडला अशीच बॉर्डर असणार आहे तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारे. ही पण नेसल्यानंतर साडी खूप छान दिसेल. ठीक आहे, हा पोर्शन पूर्ण तुमचा टकिंग मध्ये निघून जाईल आणि त्याच्यानंतर मग इथे शेवटी हे बघा इथे तुम्हाला बारीक बारीक असं इथे मध्ये मध्ये असं छान असं टेक्स्चर दिलेलं आहे आणि इकडे ही अशी बॉर्डर दिलेली आहे. सो लास्टला हा आहे तुमचा ब्लाऊज पीस. हा प्लेन नाहीये, ह्याच्यावरती मध्ये मध्ये डिझाईन आहे बट मे बी तुम्हाला ती कॅमेरामध्ये इतकी क्लिअर नाही दिसणार. बट ह्याचा पण ब्लाऊज तुम्ही रेडी केलं तर खूप छान दिसेल. त्यानंतर दिवस 8वा, रंग 8वा आणि तो असणार आहे गुलाबी कलर म्हणजेच पिंक कलर. तर गुलाबी रंगामध्ये मी तुम्हाला इकडे दाखवते सुंदर अशी साडी. इकडे आहे टॅसल्स छान दिलेले साडीला आणि साडीचा पदर बघा किती सुंदर आहे तो एकदम मस्त साडी आहे ही सुद्धा आणि खूप इझिली तुम्ही ड्रेपिंग करू शकता ह्या साडीला. आणि या साडीला इकडे इथे असं कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आहे म्हणजे पूर्ण साडी इकडे तुम्हाला अशी गुलाबी मिळते आणि फक्त त्याची जी बॉर्डर आहे ना ती तुम्हाला अशी लाल रंगामध्ये दिलेली आहे, रेड कलर मध्ये. तर रेड आणि गुलाबी अशा कलरचं हे कॉम्बिनेशन दिलेलं आहे. फक्त बॉर्डरलाच लाल कलर आहे, बाकी पूर्ण साडीमध्ये तुम्हाला ही अशी मिळते. बांधणीच्या जी डिझाईन असते त्याच्यामध्ये पूर्ण जरी विविंगचं हे सगळं काम ह्याच्यावरती केलेलं आहे. पूर्ण ही साडी तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याची सुद्धा लेंथ वगैरे खूप छान आहे साडीची. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि ह्या साडीमध्ये वेगळा असा ब्लाऊज पीस तुम्हाला नाही मिळत. जर तुम्हाला हवा असेल तर सेम तुम्ही जो लास्टचा हा कपडा असतो तोच तुम्ही कट करून ह्याचा ब्लाऊज तुम्ही रेडी करू शकता किंवा मग जसं ह्याला कॉन्ट्रास्ट रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे तर रेड कलरचा ब्लाऊज तुम्ही ह्याच्या बरोबर पेअर अप करू शकता, तेही सुंदर दिसतं ह्याच्या बरोबर. गुलाबी रंगामध्ये जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर ही साडी इज द बेस्ट ऑप्शन. दिवस 9वा, रंग 9वा आणि तो असणार आहे जांभळा म्हणजेच पर्पल. जांभळ्या रंगामध्ये अतिशय सुंदर साडी मी तुम्हाला इकडे दाखवते. ती पण आहे वर्धा या ब्रँडची आणि कांजीवरम साडी आहे ही. ह्याचं सुद्धा मटेरियल फॅब्रिक इतकं सुंदर आहे ना की तुम्ही खूप सुंदर प्रकारे ह्याच्या प्लेट्स करू शकता. खूप सुंदर ही ड्रेप करता येते साडी. हा असणार आहे तुमचा पदराचा पोर्शन. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे कांजीवरम साड्यांवरती एक सुंदर अशी शाईन असते, एक अशी फ्लॅश मारल्यासारखी त्याला एक शाईन असते कांजीवरम साड्यांना खास करून. तर ह्या साडीला सुद्धा तुम्हाला एक छान मस्त त्याच्यावरती शाईन दिसते ह्या साडीवरती. इथे तुम्हाला मस्तपैकी टॅसल्स मिळत आहेत. पदर किती सुंदर दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण ह्या साडीवरती सगळं ह्याच्यावरती जरी विविंगचं काम आहे. एकदम काय साडीला चमक आहे बघा तुम्ही, किती सुंदर साडी दिसते ही एकदम. सो अशा प्रकारे असणार आहे ही साडी. बघा ठीक आहे, या साडीची पण लेंथ विड्थ मी तुम्हाला सांगितली खूप मोठी आहे. आणि लास्टचा हा जो पोर्शन आहे तो तुमचा फर्स्ट टकिंग मध्ये निघून जाईल. हा त्याचा आहे ब्लाऊज पीस प्लेन दिलेला आहे आणि त्याला इकडे बॉर्डर दिलेली आहे जी तुम्ही स्लीव साठी युज करू शकता, बॅक डिझाईन साठी युज करू शकता. तुम्हाला हवं तशा डिझाईन मध्ये तुम्ही हे स्टिच करून घेऊ शकता. तुम्हाला मी सांगितलं ब्लाऊजची ह्याची फॅब्रिकची क्वालिटी अमेझिंग असते एकदम. सो कशा वाटल्या तुम्हाला ह्या 9 रंगाच्या साड्या ज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. खूप प्रीमियम क्वालिटीच्या साड्या मी तुमच्या इथे शेअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असाच छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.